मैंने मेरा स्वागत लिखा, बाद में पहले ओरिजिनल नट सम्राट वालों में स्वागत सुना रहा हूं, ठीक है। टू बी और नॉट टू बी, दैट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं एकच सवाल आहे. या दुनियेच्या विस्तीर्ण उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम बेफाम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शरडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा टंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या मृत्यूला जर पुन्हा स्वप्न पडू लागले तर तिथंच तर नेक आहे. नव्या स्वप्नांच्या दुनियेत जाण्याची हिंमत आम्ही करत नाही, आणि म्हणून आम्ही जपतो जुनं जागोपण, सहन करतो आमच्याच आत्माभिनारूढे का, आणि अखेर आमच्याच मारेकऱ्याच्या दाराखाली उभे राहतो भिकेचा कटोरा करून. विधात्या तू इतका कठोर का झाला? अरे एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ती मंडळी आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आमच्याशी असो. मग या विस्कटलेल्या देहाचे सापळे घेऊन या थैड्याने कोणाच्या फायडो काढायचं रे, कोणाच्या फायडो काढायचं? टू बी और नॉट टू बी. तर या व्यथा एका नटाच्या होत्या की त्या नटाला त्याच्या घरच्या मंडळींनी त्रास दिला. आता मला सुद्धा माझ्या घरच्या मंडळींनी त्रास दिला, मला उपाशी ठेवलं, हो, खाऊ नाही दिलं. माझ्या सुद्धा व्यथा आहेत, मला डायटिंग करायला लावलं. लगेच काही लोकांचे चेहरे सिरियस झाले. डोंट बी सिरियस. तर हे मराठीत आहे हा. दुसरं आता अशी कल्पना करा, अपराजीच आहे. समोर छान डायनिंग टेबल पसरलेला आहे, त्याच्यावर पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, दही वडे, छोले भटोरे, त्याच्यानंतर गुलाबजाम, रसमलाई, पापडा, जलेबी, रबडी, मलाई, सगळं आहे. आणि माझी ती बायको म्हणते तुम्हाला हा काढा द्यायचा आहे आणि ही सोजी खायची आहे. मग माझं मन काय म्हणेल? त्याच्यावरच मी हे असंच्या असं माझ्या हिशोबाने बनवलंय. ऐका, जिथे वाटलं तिथे टाळ्या वाजवा, मी थांबून जाईल. विष्णू तू पी किंवा खा, एकच सवाल आहे. डायटिंग बघावं की खावं, एकच सवाल आहे. डायटिंग. या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फडशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालपुऱ्याचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. लवलवत्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा टंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण दाढीवाले साहेब, अशांना आपलं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेक आहे. अहो, डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, सहन करतो आमच्याच चटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ दिला, आणि अखेर आमच्याच घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? अरे तू इतका कठोर का झाला? एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या ती आम्हाला दिवसते आमची बायको, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करा तसं करा, आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची बोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ठेरपुट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं ग? कोणत्या हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं? तू पी किंवा खा, एकच सवाल आहे. डायटिंग. तर हे सगळं सुचतं कसं? जेवढं तुम्ही वाचन कराल, जेवढं वाचाल, तेवढं तुम्हाला हे शब्द भांडार तुमच्याकडे जमा होतं, आणि मग ते तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता आणि त्याचा उपयोग होतो. आणि या कामी आम्हाला श्रीपाद सर नेहमी मदत करत असतात. त्यांची भाषणं खरंच ऐकण्यासारखी असतात. म्हणजे आता त्यांनी माझी फक्त जीवन गौरव पुरस्कार देऊन बोवणी करण्याची बाकी होती, एवढी माझी तारीफ केली म्हणून मी त्यांची तारीफ करतो असं नाही आहे. मला कधीही अडचण पडली तरी लगेच फोन करतो श्रीपाद सर. तेव्हा मी हे असं लक्षात घेत नाही की हा माणूस एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक आहे. तेवढं मित्रत्वाची भावना ठेवून तेवढं तुमचा प्रश्न जिनीव नसावा, उगाचच काहीतरी विचारायचं असं नाही. तर तुम्हाला ते मिळतं सहज, तुम्ही फक्त मनात आणा तर ते शक्य होतं. आणि मागाशी जगजीत सिंग साहेबांचा किस्सा घेतला की आपके मन में कुछ भी है बोल के तो देखो एक बार, क्या बोलेगा हाँ या नहीं, जेल में थोड़ी डालेगा. फिल्म आमची तैयार झाली. फिल्म होने के बाद ये एनिमेशन फिल्म जब बेचने में बम्बई गया
तो बम्बई जाने के बाद पता चला कि भैया ये फिल्म बेची नहीं जाएगी क्योंकि इसमें कोई नामचीन चेहरे नहीं है, नामचीन लोगों ने गाया नहीं। तो उस समय थी अलका याग्निक, उदित नारायण, रूप कुमार राठौर, इनसे सारे गाने गवाए और बोला ये बारू जो हमारा हीरो है उसको आवाज बहुत अच्छी चाहिए, एक तो अमिताभ बच्चन की चाहिए, नाही तर नाना पाटेकरांची पाहिजे। मग आमच्या ज्या स्टुडिओमध्ये काम सुरू होतं तिथे हळदीपूर नावाचा एक आमचा म्युझिशियन आहे, म्युझिक संगीतकार आहे, त्यामुळे पापाजी की ले लो आवाज। मतलब पापाजी कौन? अरे जिस संगीत स्टूडियो में आप काम कर रहे हो उसके ओनर जगजीत सिंग साहब। आता जगजीत सिंग साहेबांचा आवाज घ्या म्हणजे बाबा त्यांचे म्हणजे त्यांच्या गजला ऐकत ऐकत आम्ही प्रेम केलं। शहजादे चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज तंजौर से कंधार तक सारे हिंदुस्तान को अपनी मुगलिया सल्तनत में समाने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? अरे हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामीर कर चुका है, हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। ये है हमारे मामूजाद अमीर उंगला शाही शेखा साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे, इनकी लाल मार पर छापा मार के शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि चांद बच गई, केवल 3 उंगलियां ही खोनी पड़ी थी। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों के तलवारों के मार इन्होंने सीने पे नहीं पीठ पर खाए हैं। ये है खूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो ये बहादुर तुम दबा करके भाग गए। ये है हसीफ औलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई रख के शिवाजी आगरा के कैद से फरार हो गए। हमारे सारे मनसूबों को खाक में मिला दिया इस औलाद खान ने। बेतहाशा लश्कर होने के बावजूद भी मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खां, ये नामदार खां, ये बुंदी नरेश हफ्सी राणा, ये सैयद मुनर्वा खार बाबा, तमाम सारे राजपूत, बुंदे, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, कज़ाकी, अंग्रेज फौजमंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी, शिकस्त। तौबा तौबा, सारी इज्जत मिट्टी में मिला। क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को? अरे हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, खजाने नहीं है शिवाजी के पास, फिर भी फतेह हासिल होती है क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच, गाने, मौज और मस्ती में गिरफ्तार तुम जैसे, हाँ तुम जैसे उस बहादुर शिवाजी को कभी नहीं समझ पाओगे। अरे जिस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी हौसला अफजाई बढ़ाई, उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीन के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के उन मराठों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन सांबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन्होंने खुद को कभी बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वे थकते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं। शिवाजी चलाक है, शिवाजी चलाक है, दगाबाज है, धोखेबाज है, नमक्कूल है, मक्कार है और गद्दार भी है। लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहब, मौसमी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। तभी तो उसकी इज्जत और शौहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू के। अरे हम खुश नसीब है, हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला तो शिवा जैसा। हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो। संवादाचा स्तर, पोत याची जाणीव सगळीकडे वेगळी। तुम्ही जेव्हा एखादा कुकरी शो करत असता किंवा एखाद्याशी बोलत असता किंवा मी विजू, हा काय विजू कसा आहे तू, असं आपण बोलतो का नाही आपण? ठीक आहे, हा विजू कसा आहे, बढिया ना सर, नमस्कार, कसे आहात तुम्ही? हे नॉर्मल बादा तुमचं चॅनल काढता, एखादा काही विचार तुम्हाला लोकांपर्यंत मांडायचा, तर त्यावेळी मग सरळ सिंपल बोलायचं की हे मी असं करतो तसं करतो आणि असं असं करताना ते करायचं, त्याच्यात थोडं घालायचं, असं करायचं तसं करायचं. कित्येक लोकांनी पाहिजे. आमचे प्रोफेसर देशपांडे म्हणून अकोल्याला, त्यांनी गजानन महाराजांवर एक कमल लिहिलेलं आहे.
त्या कवनामध्ये 32 पदार्थांचं वर्णन आहे. 32 पदार्थ. भक्तिमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्रा फुले, चला भोजनासाठी देवा पहा सर्व हो झाले बुकेले. शुभ्र सुवासिक गरम भात न त्यावर साधे वर्ण तुरीचे, शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र खमखमे पक्वान्नाचे. हो रस. आता गंमत कशी असते, पात्र खमखमे पक्वान्नाचे हे साधं म्हटलं तर मजा येईल का? नाही. पात्र खमखमे पक्वान्नाचे, त्याला जोर द्या, त्याला वेळ द्या. घमघमाट म्हणजे कसं म्हणते, क्या बात आहे, क्या है क्या समोरच्याला तुम्ही खूप छान दिलं, पण पाठ केल्यासारखं रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोक पातळ वाडीच्या वाडीवर तिखट कडवली हे जर म्हटलं तर तुम्हाला मजा येत नाही. पण हे कशी मजा येईल? रसाळ शाखा तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे, पातळ भाजीच्या वाडीवर तिखट कडवले पळीभरवरचे. रुचकर पापड तशा कुरड्या, गरम भजीयन बडे कुरकुरीत, चटकदार पंचामृत पात्री फुरक्यासाठी कडी चुरचुरीत. मौसूत काठा सहत्या पोळ्या गोल झुरझुरीत तशा माखल्या, पुऱ्या तळूनी गभा रव्याच्या गरम गरम रुचीदार काढल्या. अहो बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरादित्य जो, चंदू मुकिनाचे कानोले कवराचा नैवेद्य सत्य जो. तेज चुलीवर खरपूस भाजून तुम्हा प्रियती केली भाकरी, अंबाडीची भाजी आणि उन पिठल्याची असे तयारी. अहो रसाळ थोडी रंगरसभरी जिलबी आग्रह करून वाळली, किंवा रसिले गुलाबजामुन अथवा पेढी दुधात मुरली. कच्ची मेथी, मुळा पांढरा, बीट गाजरा, चा बहु चकत्या, थंड काकडी, हिरवी मिरची, चिरला आंबा तुमच्या करता. नीट शिजविल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या, गोड करून घ्या जशा घेतल्या मुलग्या देवा विदुरागडच्या. जिरे फोडणीच्या टाकास हवे दही का तसे मलाई, पुलावा आहे मागे अजूनही नको जेवताना हो घाई. मधुर निरामय थंडगार बहुमाठा मधले पिण्यास पाणी, वाळा घालून सुवासिले जे तुम्हा प्यावया पेल्यामधून. हाना आग्रह ही तर इच्छा, रामासाठी समाराधना, विळा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना. अहो अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले, म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन. गजानना हो गरिबा घरचे, आज करावे यथेच भोजन. गजानना हो गरिबा घरचे, आज करावे यथेच भोजन. आता याच्यामध्ये तुम्ही सारा गाव ये सोएगा वो सोएगा हे झालं, ये सोएगा वो सोएगा, नंतरची जी ऍक्शन सारा गाव सोएगा रे उसके साथ रे, हा जो रे आहे तो इफेक्ट करतो. तो ये सारी चीजें ना आत्मसात करावी लागतात आणि अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे असा अनुभव घ्यावा लागतो. ठीक है, मिल गया आंसर. हम चांद पे रोटी की चादर डाल कर सो जाएंगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे, और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे. असे अशा टाईपच्या कविता असतात आणि ते स्वतः विघ्नों को चूम चूम सह धूप घाम पानी पत्थर, पांडव है कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है. सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को, सबको सुमान पर लाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडवों का संदेशा लाए. क्या? 2 न्याय अगर तो आधा दो, अरे 2 न्याय अगर तो आधा दो, इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम. रखो धरती अपनी तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर सीने उठाएंगे. पर दुर्योधन यह भी दे न सका, दुर्योधन यह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टा हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुष्य पर चाहता है पहले विवेक मर जाता है. एक शब्द तुम्ही लक्षात घ्या, अर्थ समजा. मी थांबत हो. जब नाश मनुष्य पर चाहता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विकराल किया, डगमग दिग्गज बोले, भगवान कुपित होकर बोले, हा दुर्योधन बांध मुझे, हा दुर्योधन बांध मुझे, जंजीर बड़ा कर साथ मुझे. ये देख पवन मुझ में ले. आता तो रूप बदललाय त्याचं. तो आता म्हणतो की मला बांधच दाखव. ये देख पवन मुझ में ले है, ये देख गगन मुझ में ले है, मुझ में विलीन संसार सकल, मुझ में विलीन झंकार सकल. अरे अमृत झूलता है मुझ में, संघार झूलता है मुझ में. उदयाचल मेरा दीप्तिभाल भूमंडल वक्षस्थल विचार, मुझ परिधि बंद को फेरे है, मैं नाक में रूपक मेरे है. और दिखते जो ग्रह नक्षत्र कर
जितने जो ग्रह नक्षत्र लेकर सब है मेरे के अंदर, उद्रिक हो तो दृश्य कांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख। शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरत, सिंधु मंत्र शतकोटि विष्णु ब्रह्मामय, शतकोटि विष्णु दलपति गणेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल। अरे जंजीर बढ़ाकर साधने, हाँ दुर्योधन बांधने। अरे भूलोक कतल पाताल देख, भूलोक कतल पाताल देख, गत और अनागत काल देख। यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत का रण। मृद को से फटी हुई भू है, पहचान कहाँ इसमें तू है। अंबर में कुंतल जाल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी में पाते हैं, अब लौट मुझी में आते हैं। मेरी जिह्वा से करती ज्वाला सदन, मेरी जिह्वा से करती ज्वाला सदन। सांसों में पाता जन्म पवन, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि दर। मैं जब ही मूंदता हूँ लोचन, छादा सा चारों और मरण। बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। अरे मुझे बांधना चाहे मन तो पहले बांधनन गगन, मुझे बांधना चाहे मन तो पहले बांधनन गगन। सुने को साध न सकता है वो, मुझे बांध कब सकता है। पर देख, अब हित वचन नहीं तूने माना, हित वचन नहीं तूने माना। मैत्री का मूल्य पहचाना तो ले, मैं भी अब जाता हूं, अंतिम संकल्प सुनाता हूं। अब याचना नहीं कि रण होगा, याचना नहीं क्या वरण होगा। जीवन जय या की मरण होगा। अरे टकराएंगे नक्षत्र निगर, फंसेगी ऊपर वन्नी प्रखर, फणशेष नाक का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा। दुर्योधन रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा। अरे भाई पर भाई टूटेंगे, भाई पर भाई टूटेंगे, वायस्य काल सुख लूटेंगे, विष बाण मनुष्य के छूटेंगे, और आखिर तो भूषा ही होगा, हिंसा का पर्दा ही होगा। थी सभा सन्न सब लोग डरे, थी सभा सन्न सब लोग डरे। चुपते आधे बेहोश खड़े, केवल दो नर नाग आते थे। धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे, कर जोड़ खड़े दोनों प्रमुदित नैसे। दोनों पुकारते थे जय जय, दोनों पुकारते थे जय जय, दोनों पुकारते थे जय। ये थे द विष्णु मनोहर, डायरेक्टर, राइटर, एक्टर और इंटरनेशनल सेलिब्रिटी। एक बार जोरदार तालियों से सभागृह को मिलना चाहिए दोस्तों। शूटिंग चल रहा है।